नमस्कार, मी मधुरा झी24 तास मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांची तयारी ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत पुण्यातील पृथ्वी या संस्थेचे संस्थापक आणि संचालक विश्वनाथ पाटील। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी विश्वनाथ सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। विश्वनाथ पाटील यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास पाटील सर हे पृथ्वी संस्थेचे संस्थापक आणि संचालक असून पृथ्वी ही संस्था यूपीएससी आणि एमपीएससी ह्या परीक्षांसाठी मार्गदर्शन करते। त्यांनी बीटेक मधून आपली पदवी घेतली असून 2002 साली त्यांची नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदी निवडही झाली होती। मात्र ही नोकरी न करता गेली 13 वर्ष अखंड ते यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। 2006 साली यासाठी त्यांनी पृथ्वी संस्थेची स्थापनाही केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत यूपीएससी परीक्षेतून आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस तर एमपीएससी मधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी या पदांवर 500 पेक्षा अधिक विद्यार्थी निवडले गेले। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया विश्वनाथ पाटील सरांकडून। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच तुमच्याकडनं हजारो विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहेत आणि कुठेतरी यूपीएससी आणि एमपीएससी ह्या परीक्षांबद्दलचा कल आता विद्यार्थ्यांचा वाढलेला दिसतोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांकडे विद्यार्थी एक सिक्युअर नोकरी या पद्धतीने बघतात। खासगी क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, ही देखील स्पर्धा परीक्षा आहेच, पण एमपीएससी आणि यूपीएससीतून जो विद्यार्थी निवडला जातो तो अधिकारी होतो आणि खासगी क्षेत्रामध्ये अधिकार फारसे मिळत नाहीत। अधिकार, प्रतिष्ठा, त्याच्याबरोबर जनसंपर्क आणि आपण जो निर्णय घेऊ त्यामुळे हजारो लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतं। बरोबर आहे। म्हणजे एखादी आपत्ती आली असेल तर अशा आपत्तीमध्ये एक सरकारी अधिकारी त्या आपत्तीचं निवारण करण्यासाठी जी किंगपिन म्हणून भूमिका बजावतो तेवढी मोठी संधी यासारख्या सेवांमध्ये जाऊन आपल्याला मिळू शकते। या सगळ्या गोष्टींमुळे एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षांकडे आताचा जो वर्ग आहे, युवा वर्ग, त्याचा कल वाढलेला आहे। बरोबर, नक्कीच। आणि अर्थातच हा कल वाढलेला आहे तर एक चांगली बाब आहे खरं तर आपल्या एकूणच देशाच्या दृष्टिकोनातून। मात्र या परीक्षांबद्दल काय सांगाल? यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षा कशा पद्धतीच्या असतात? आपण याच्याबद्दल थोडक्यात बघूया। एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। ही परीक्षा घेणारी मंडळं आहेत, पण गमतीनं त्यालाच परीक्षा असं म्हटलं जातं। यूपीएससी वेगवेगळ्या परीक्षा घेते, त्यापैकी नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही सर्वांना माहिती असणारी परीक्षा आहे, जिच्यातून आयएएस, आयपीएस, आयएफएस यासारखी सर्वोच्च पदं निवडली जातात। आणि ही जी निवडलेली पदं आहेत ती देशभर आणि देशाबाहेर काम करायची संधी मिळवून देतात। बरोबर आहे। एमपीएससी मार्फत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या मंडळांमार्फत राज्यावर परीक्षा घेतल्या जातात आणि ज्या परीक्षांमधून राज्यात काम करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी किंवा तहसीलदार यासारखी पदं निवडली जातात। थोडक्यात राज्य आणि देश या दोन्हींची प्रशासन व्यवस्था चालविण्यासाठी लागणारे जे क्लास 1, सुपर क्लास 1 दर्जाचे अधिकारी आहेत ते निवडण्यासाठीची ही प्रक्रिया आहे। बरोबर आहे। या दोन्ही स्पर्धा परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यांमधून विद्यार्थी निवडले जातात। पूर्व परीक्षा जी आहे ती निवड चाळणीची परीक्षा आहे, त्यातले गुण अंतिम निवडीमध्ये विचारात घेतले जात नाहीत। त्यामध्ये दोन्ही पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी आणि यूपीएससीला एक पेपर जो आहे त्याला सीसॅट असं म्हटलं जातं। नुकताच परवा यूपीएससीने निर्णय दिला की आता सीसॅट फक्त क्वालिफाईंग असेल, मेरिटसाठी पकडला जाणार नाही। तो फार वादाचा मुद्दा झालेला होता। आणि दुसरा पेपर जो आहे सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज असं त्याला म्हटलं जातं, त्याचे मार्क्स मेरिटसाठी पकडले जातील। एमपीएससीने सुद्धा आता त्या पद्धतीनं अनुकरण करायला काही हरकत नाहीये। म्हणजे यूपीएससीच्याच पातळीवर जर परीक्षा असेल तर त्याच पातळीवर परीक्षेमधले जे कॉम्पोनंट आहेत ते कंपल्सरी किती असावेत याविषयी विचार व्हायला हवा। बरोबर आहे। इंटरव्ह्यू हा शेवटचा टप्पा आहे। मुलाखतीला जात असताना मुख्य परीक्षेच्या टप्प्याला किती गुण मिळाले हे फार महत्वाचं आहे। मुख्य परीक्षा जी आहे ती एमपीएससीची 800 गुणांची आहे राज्यसेवेची आणि यूपीएससीची 1750 गुणांची आहे। यामध्ये आवश्यक असणाऱ्या पदांच्या प्रमाणात आता त्यावरून सुद्धा नुकताच एक गोंधळ झालाय। यूपीएससी पूर्व परीक्षेमधून निवडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रपोर्शन पदांच्या एक 15 पट आसपास एवढं ठेवतं, 13 ते 15 पट। एमपीएससीने अचानकपणे ते 1:60
असं आणलं. बापरे. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ही शासकीय बाब आहे, जरूर आहे. आणि परत नंतर 1 तास 10 करू असं म्हटलं. खरं तर युपीएससी सारखी संधी एमपीएससी मध्ये सुद्धा मिळायला हवी. कारण पूर्व परीक्षेमध्ये अगदी काठावर पास झालेले काही विद्यार्थी आहेत जे पुढे जाऊन एमपीएससी मधून राज्यात पहिले आलेले आहेत. यावर्षी आलेला राज्यातला पहिला एमपीएससीचा विद्यार्थी हा पूर्व परीक्षा कशी काठावर पास झाला होता. बरं. म्हणजेच आपल्याला चांगले अधिकारी हवे असतील तर मला वाटतं की पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेमध्ये जास्त विद्यार्थ्यांना जाण्याची संधी द्यायला काही हरकत नसावी. म्हणजे थोडक्यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मग शेवटी मुलाखत या 3 टप्प्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मुलाखतीला मिळालेले गुण आणि मुख्य परीक्षेचे गुण एकत्रित करून अंतिम यादी आणि त्या यादीनुसार मग तुम्हाला पदं दिली जातात. म्हणजे थोडक्यात काय तर हे 3 टप्पे फार महत्त्वाचे असतात विद्यार्थ्यांसाठी आणि अर्थात तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन लाभलं तर नक्कीच हे 3 टप्पे पार करून ते यशाची पायरी गाठू शकतात. सर, मात्र ही परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, काय निकष आहेत याबद्दल? याच्यासाठी अशी वेगळी कुठली क्वालिफिकेशन गरजेची नाहीये. याच्यात 3 महत्वाचे निकष आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी भारताचा नागरिक असायला पाहिजे, एमपीएससी देण्यासाठी आणि युपीएससी देण्यासाठी सुद्धा. दुसरी अट आहे शिक्षणाची. फक्त कोणत्याही शाखेची युजीसी मान्यता प्राप्त डिग्री. बरं. आणि ती डिग्री अमुकच विषयाची हवी असं काही बंधन नाहीये. डिप्लोमा चालत नाहीये साहजिकच. डिग्री घेताना आधेमध्ये एखादं वर्ष डाऊन झालं असेल त्याची अडचण येत नाही. आणि तिसरी अट जी आहे ती वयाची आहे. एमपीएससी मध्ये एंट्री 19.5 वर्षाला आहे, युपीएससी ला एंट्री 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आहे. आणि जे अप्पर एज लिमिट आहे ते वेगवेगळं आहे. एमपीएससी मध्ये खुल्या गटासाठी अप्पर एज लिमिट 33 वर्ष आहे आणि इतर उरलेला जो गट आहे, इतर मागास वर्ग असेल, शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, याच्यासाठी 5 वर्ष अधिक म्हणजे 38 वर्षांपर्यंत परीक्षा देता येते. इथं अटेम्प्टची कुठलीही मर्यादा नाहीये. युपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर खुल्या गटाला 32 ही वयोमर्यादा आहे आणि त्यात 6 वेळा ही परीक्षा देता येते. बरं. ओबीसी साठी आणखी 3 अटेम्प्ट्स आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आणि एससी आणि एसटी जे आहेत यांना मात्र कुठलीही अटेम्प्टची मर्यादा नाहीये. 35 वयोगटापर्यंत त्यांना परीक्षा देता येते. म्हणजे थोडक्यात कोणती कम्युनिटी आहे याच्यानुसार अप्पर एज लिमिट बदलतं आणि अटेम्प्टची मर्यादा देखील बदलत जाते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हे निकष फार महत्त्वाचे आहेत. अर्थात ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी आतापासून खरं तर तयारीला सुरुवात केली पाहिजे. मात्र ही तयारी नेमकी कधीपासून केली पाहिजे याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं तर ग्रॅज्युएशन चालू असताना तयारी सुरू करायला हवी. बरं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना या परीक्षांविषयी माहिती मिळते, जाग येते, मग तयारी सुरू करतात. उशिरा सुरुवात केली तर उशिरा निकाल हातात येणार, स्वतःवर प्रेशर येत राहतं. साधारणपणे 12वी नंतर चांगल्या पदवीला ऍडमिशन घ्यावं आणि एकदा का ही चांगली पदवी नक्की झाली, तिचं पहिलं वर्ष पूर्ण झालं की आपला कल जर एमपीएससी कडे आहे, युपीएससी कडे आहे असं आपल्याला वाटलं तर त्या दिशेनं सुरुवात करावी. दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष काही पायाभूत गोष्टी करायला हरकत नाहीये. आमच्याकडे पृथ्वीमध्ये पुण्यातच शिकणारे जे कॉलेजमधले विद्यार्थी आहेत ते अंतिम वर्षाला असतानाच तयारी सुरू करतात. तसे बाहेरून येणारे जे विद्यार्थी आहेत ते ग्रॅज्युएशन झालं की लगेच 1 वर्षाची तयारी सुरू करतात. बरं. ही तयारी साधारणपणे 1 वर्ष 1.5 वर्ष क्लासेस सोबत किंवा स्वतः करत राहावं लागतं आणि मग परीक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काय होतं, जाहिरात आली पूर्व परीक्षेची, मग आता आपण अर्ज भरूया आणि तयारी सुरू करूया. पण मग हा क्रम चुकीचा आहे. आधी तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करा, तिला एक जवळपास वर्ष लागतं आणि मग पूर्व परीक्षेकडे वळायला अडचण नाहीये. म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाला असताना तुम्ही तयारीला सुरुवात करायला काहीही अडचण नाही. बरोबर आहे. पण मग ह्या परीक्षांसाठी जनरल नॉलेज ही तितकंच महत्वाचं असतं का? मग साधारणतः हे जनरल नॉलेज मिळवण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी तुम्ही म्हणालात जसं की 1 वर्ष आधी अभ्यासाला सुरुवात करा आणि नंतर 1 वर्षानंतर परीक्षा द्या, खास करून कारण की तेवढे जास्त चांगला तुमचा अभ्यासाचा बेस आहे तो पक्का होऊ शकतो. मग जनरल नॉलेजचा रोल काय ह्यामध्ये? खरं तर ही परीक्षा जनरल नॉलेज म्हणता जनरल स्टडीज या गटामध्ये मोडते. आणि प्रश्न तुम्ही विचारलात फार बरं झालं, पुढे ओघाणी ते येणार होतं. या परीक्षेमध्ये सगळ्या पद्धतीच्या पदव्या मिळवलेले विद्यार्थी पार्टिसिपेट होतात. बरोबर आहे. त्यामुळे मग कुणाला स्पेसिफिक बाजूनी बायास असे प्रश्न येणार नाहीये. आपल्या देशाची राज्यव्यवस्था, राज्यघटना, आपल्या देशाचा इतिहास, जगाचा इतिहास, भूगोल
हे घटक आहेत याचा अभ्यास आधीपासून सुरू व्हायला पाहिजे. वर्तमानपत्र आणि मासिक म्हणजे पृथ्वी परिक्रमा या नावाचं मासिक आहे. जे विद्यार्थी अगदी FY ला आहेत त्यांनी आतापासून ते वाचायला सुरुवात केली, अतिशय उत्कृष्ट आहे. तर ते सुरुवात केली तर त्या परीक्षेच्या दृष्टीनं आपली दिशा ठरणं सुरू व्हायला लागतं. जनरल नॉलेज वाढवण्यासाठी पाठांतर करायलाच पाहिजे आणि सूर्याच्या खाली जेवढं आहे तेवढं सगळं माहिती करायला पाहिजे असं नाहीये. तर चांगली मासिकं, चांगली वर्तमानपत्र किंवा Zee24 तास सारखा चॅनल आहे ज्याच्यावरची बातमीपत्र यांचं विश्लेषण करायला जर का सुरुवात केली तर मग सेकंड इयर थर्ड इयर पासून ही सवय लावली तर जनरल नॉलेजचा प्रश्न मिटतो. म्हणजे थोडक्यात काय तर थोडासा जनरल स्टडीजचा अभ्यास केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.